आणि खास करून माझं आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा आव्हान आहे की या गोष्टी कृपया कोणी नॉर्मलाइज करू नका। आत्ताची परिस्थिती ही इतकी विचित्र झालेली आहे की एखाद्या घरामध्ये जर कोणी दरोडा टाकला, कोणी चोरी केली, तर चोरांना पकडण्याच्या ऐवजी घर मालकांनी कुलूप कसं लावलं नव्हतं याच्यावरच जास्त तुम्ही चर्चा करत राहता। घर मालकांनी खिडक्या लावायला पाहिजे होत्या, घर मालकांनी ग्रिल लावायला पाहिजे होतं, दरोडा टाकताना किती मोठी हुशारी केली, कसे हे लोक वरनं खाली उड्या मारतात, कसे बरोबर आतले पैसे बाहेर काढतात, ह्याला तुम्ही ऑपरेशनची नावं देता। मला वाटतं ही आपलं काम असतं का? दरोडा कलकत्तामध्ये पडलेला आहे, दरोडा दिल्लीमध्ये पडलेला आहे, दरोडा महाराष्ट्रात पडलेला आहे, असं म्हणतायत दरोडा आता उत्तर प्रदेशमध्ये पडणार आहे। जर असे वारंवार देशात दरोडे पडत असतील तर दरोडेखोरांना पकडलं पाहिजे की संपूर्ण देशामधल्या घरमालकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ग्रिल लावा, तुम्ही CCTV लावा, तुमचं घर अभेद्य ठेवा। त्यामुळे कसले आपण विश्लेषण करतो, कशावर बोलतो, ह्याचं सुद्धा भान हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। या नालायक लोकांकडे कसली उत्तरं सुद्धा नाहीत। एकाचं मी ऐकलं म्हणे वाढदिवसाला मला शुभेच्छा दिल्या नाहीत। वाढदिवसाला शुभेच्छा तुला जे कोण 500-1000 लोक देत आहेत हे उद्धव ठाकरे साहेबांनी तुला खासदार केलं म्हणून शुभेच्छा देत आहेत। जर उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला खासदार केलं नसतं तर काळं कुत्रं तुम्हाला विचारत नव्हतं। अशा या लोकांनी अजूनही विचार करायला पाहिजे। मी कोणा